नारळाचं दूध आणि कोकमाचा परफेक्ट संगम म्हणजे सोलकडीची खरी मजा. उन्हाळ्याच्या कडक उन्हात थंडावा देणारी खास कोकणी सोलकढी तयार करूया. गोड चवीची, पचनाला हलकी अशी ही पारंपरिक कोकणी पेय तुम्हाला नक्की आवडेल. ही सोलकढी माझ्या पद्धतीने तुम्ही तयार करून पाहिली तर एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही कोकणी स्टाईल सोलकढी बघा कशी बनते ती. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. चला तर पटकन आपण सोलकढी करायला घेऊया. त्यासाठी एक नारळ आपण फोडून घेतलेला आहे. कोकमा आपण सुरुवातीला गरम पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे, कारण ही कोकमा माझी जरा सुकलेली आहे. तुमची ओली असतील तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालू शकतात. नारळ आपण चिरून घेतलेला आहे आणि बाकी सर्व साहित्य रेडी करून घेतलेलं आहे. ही सोलकढी मी ज्यावेळेला कोकणात गेले होते त्यावेळेला आम्ही मालवणमध्ये राहिलो होतो. त्या ताईंच्याकडं ज्यांच्याकडे आम्ही स्टे केला होता त्यांच्याकडून मी शिकून घेतली होती. आता चिरलेला नारळ, कलरसाठी आपण बिटाचे थोडे तुकडे घेतलेले आहेत, एक हिरवी मिरची आणि लसणाच्या 3-4 पाकळ्या. आपण हे सर्व पाणी घालून मिक्सरमध्ये छान त्याचं दूध काढून घेणार आहोत. नारळाचं दूध काढताना बऱ्यापैकी कोमट पाणी वापरायचं, म्हणजे दूध चांगलं लवकर निघतं. आता आपण जे नारळाचं दूध काढतोय ते सुरुवातीला ह्या चाळणीनं चाळून घेणार आहोत आणि दुसरी बॅच आपण ज्यावेळेला काढणार त्यावेळेला आपण कापडानं ते गाळून घेणार आहोत. हे एकदा गाळल्यानंतर परत एकदा आपण पाणी घालून मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहोत आणि परत त्याचं दूध काढून घेणार आहोत. सुरुवातीला मी इथं चाळणीचा वापर केलेला आहे. तुम्ही सुरुवातीलाच कापड जरी वापरलं तरी चालू शकतं. आता हे मिश्रण आपण 2दा गाळून घेतले आणि त्यानंतर आपण कोळ तयार करायला घेणार आहोत. आता इथं आपण आपली कोकमा जुनी झाल्यामुळं उकळत्या पाण्यामध्ये उकळवून घेतलेली आहेत. तुमच्याकडं आगळ असेल तरी वापरलं तरी चालू शकतं. ही कोकमं हातानं व्यवस्थित चुरून घेतल्यानंतर त्यातलं आगळ व्यवस्थित साईडला होतं. आता हे आगळ आपण चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत. सोलकढी बनवताना रेडीमेड कोकम आगळपेक्षा कोकमाचं जे आगळ आपण तयार करतो त्याची टेस्ट सोलकढीला खूप छान येते. आता हे आगळ आपण कोळून घेतलेलं आहे त्या सोलकढीमध्ये. आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ आणि साखर घालणार आहोत. साखरेमुळं आंबट गोडपणाचा बॅलन्स तयार होतो. तर मी रेडीमेड आगळ आहे ते सुद्धा थोडं घालणार आहे, कारण माझी कोकम ही सुकलेली होती त्यामुळे त्यातनं जे रस निघाला तो एवढा फ्रेश निघाला नाही. यासाठी रेडीमेड आगळ थोडंसं मी 2 चमचे यामध्ये घातलेलं आहे. आता रिफ्रेशिंग अशी आपली सोलकढी तयार झालेली आहे. वरून आपण कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरीची टेस्ट सोलकढीमध्ये खूपच सुंदर येते. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच रेसिपी पाहता येतील. सोलकढी तयार केल्यानंतर 1 ते 1.5 तास मी फ्रीजमध्ये ठेवली आणि नंतर आपण ही थंडगार करून सर्व करणार आहोत. थंडगार रिफ्रेशिंग सोलकढीचा मनसोक्त आनंद घेऊया. काय मग, थंडगार सोलकढी पिणार का तुम्ही पण? मग ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आत्ताच आणि नक्की ट्राय करा रिफ्रेशिंग अशी सोलकढी, तीही कोकणी स्टाईलची, मालवणी स्टाईलची. काय मग, थंडगार रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला लागते बघा आणि लाईक पण करा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. परत भेटू अशाच काही थंडगार रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय, धन्यवाद.